आपण ध्यानाला बसतो आणि साक्षीत्वाने आपण विचारांकडं पाहायचं आहे असं सांगितलेलं असतं. विचार उठण्याची जागा भ्रुकुटी मध्यापाशी आहे असं समजा, असं म्हटलेलं असतं. जसं गणितामध्ये अमुक अमुक ची किंमत एक्स आहे असं समजा, असं म्हणून गणित सोडवायला सुरुवात करावी आणि मग नंतर उत्तर मिळवावं. तसं हे आहे की विचार उठण्याची जागा ज्या ठिकाणी पुरुष वर्गाला गंध लावलं जातं, भगिनी वर्ग कुंकू लावतो, ती भ्रुकुटी मध्याची जागा ही आहे की जिथं उठणाऱ्या विचारांकडं, विकारांकडं, कल्पनांकडं, सर्व प्रकारच्या विचारांकडं, मग ते प्रापंचिक असोत, नोकरी उद्योग व्यवसाय विषयक असोत, आपण त्या विचाराचा आणि जो विचाराकडं पाहणारा, आतून पाहणारा जाणीवरूप मी आहे त्याचा संबंध नाही, अशा भावनेने साक्षी राहून आपण तिथं उठणाऱ्या विचारांकडं पाहायचं आहे आणि ते विचार बाजूला सारायचे आहेत असं सांगितलं जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मने मन घालोनी मागे. एक प्रकारे मनानेच मन बाजूला आपण सारत असतो, हो की नाही? मने मन घालोनी मागे, विश्रांती झालिया अंगे, ते देही देहाजोगे होती चिना, असं ते म्हणतात. मनानेच मनाला बाजूला सारत राहायचं. सुरुवातीला एका मनाला साक्षी बनवायचं आणि विचार उठतात जे स्वैर, ते मन इथं आहे असं धरायचं. त्या मनाच्या मागं जी चेतना किंवा प्रेरणा आहे, जाणीव आहे, त्याच्यातूनच मनाचा उद्गम झालेला आहे. असं असल्यामुळं मनाने विचारांकडं पाहायचं असं जरी तुम्ही धरलं तरी देखील ते मन तुमच्या जाणीवेनी पकडून ठेवलेलं आहे, जे साक्षी मन आहे ते. आपण डोळे मिटून घेतले आणि तुमच्या मस्तकाच्या प्रदेशामध्ये आत तुम्ही आहात, म्हणजे देहाने नाही, जाणीवेनी तुम्ही आहात. तुमची जाणीव आता केवळ तुमचं स्वरूप आहे. तुम्ही जाणीवरूप आहात आणि आपण जाणीवरूप, शुद्ध जाणीवरूप आहोत या भावामध्ये तुम्ही आहात. आणि निर्विचार आहात, विचार उठू देत नाहीये. केवळ जाणीव, विचाराखेरीज. ती जाणीवच तुम्ही आहात.
आता समजा विचाराचा तरंग निर्माण व्हायला सुरुवात झाली या जाणीवेमध्ये असताना, तर तो विचार तुमच्या भ्रुकुटी मध्यापाशी उठला आणि आतून तुम्हाला तो जाणवला, आणि उठता क्षणीच तो पूर्णही होण्याच्या आत तुम्ही त्याचा त्याग केला. त्यामुळं तुमची आतली जाणीव आता साक्षी झाली. साक्षी रूपाने तुम्ही आतून भ्रुकुटी मध्यापाशी लक्ष देत आहात. आणि तिथं विचार उठू लागला भ्रुकुटी मध्यापाशी, तर तो तुम्ही बाजूला सारायचा, सोडून द्यायचा. विचार सोडून दिला की थोडा वेळ कोणताच विचार उठत नाही. अचानक एखादा विचार येतो, त्याच्याशी एकरूप व्हायचं नाहीये. आत जो साक्षी आहे, जाणीव स्वरूप, त्यांनी तो विचार सोडून द्यायचा आहे. तो विचार सोडून दिला की तुम्ही विचाररहित होता. जाणीवेनी साक्षीभाव धरून ठेवलाय, पण तुम्ही विचाररहित आहात. तुम्ही विचाररहित. तुम्ही ध्याता, केवळ साक्षी, विचाररहित. पाहता आहात किंवा लक्ष आहे भ्रुकुटी मध्यापाशी, पण तिथं विचार नाहीये. तुमची जाणीव ध्याता झालेली आहे. ती साक्षीत्वानी विचार शून्यता न्याहाळते आहे. समोर विचारच नाही.
अशा वेळेला ध्यान हे ध्यात्यापाशीच घोटाळत राहतं. आता समोर पाहण्यासारखंच काही नाही, विचारच नाही. तेव्हा ध्यात्याला स्वची जाणीव फक्त शिल्लक राहते. त्याचा साक्षी भाव गळून पडतो. आता ध्याता आहे, पण तो आपल्या जाणीव रूपाकडं पाहतोय, बाहेर नाही. आत, स्वतःकडं. त्याचा साक्षी भाव आता गळून पडला. ज्याला पाहायचं आहे तोच स्वतःला पाहतो आहे ध्याता बनून. जाणून घेण्याचा प्रयत्न करणारा ध्याता आणि तिथं तो एकमेव असल्यामुळं तिथं दुसरा कोणीही नसल्यामुळं तो स्वतःलाच पाहतो आहे. ध्याता आणि ध्येय दोन्ही तोच आहे. अर्थात ध्याता ध्यान हे ध्येयाशी या ठिकाणी समरस झालं. फक्त ध्येय आत्मा शिल्लक राहिला. केवळ अस्तित्व मात्र शांती सुख रूप. शांती रूप अस्तित्व.
शांती, सुखमय अस्तित्व. हरी 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 हरी. स्वामीचे राम राम राम. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासून आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवून हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी हरी. समर्थ म्हणतात ना, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. तसं आपणच आपल्याला अशा रीतीने पाहता येतं. पाहणाराही आपण, ज्याला पाहायचं आहे तोही आपण, आणि आपण शुद्ध स्वरूप आत्मा. अशी मजा आहे.